राम राम. राम राम राम. मी गणेश पाटील स्वराज्य ॲग्री टेक्नॉलॉजी नाशिक प्रत्यक्ष पीक पाहणी कापूस या कार्यक्रमात दरम्यान स्वराज्य ॲग्री टेक्नॉलॉजी मी आज परत एकदा हिरडगाव येथे आलो आहे. बरोबर आहे. तर तुमचा कापूस पावसामुळे खराब झाला होता. हो, बहुतेक टोंगळ्यालाच होता. टोंगळ्याला. बरोबर आहे. हो. तर तुम्ही टोंगळ्याला कापूस असताना कंपनी संपर्क साधला आणि दुकानदाराला फोन लावून दिल्या. हो. तर वापरल्यानंतर पॅन्थर हे औषध तुम्ही विकत आणून वापरल्या. तर वापरल्यानंतर किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसले? पाणी चालू असताना काय फरक वाटला? पाऊस चालू होता, हा कापूस टोंगळ्याला होता हा आणि पिवळा वाटू लागला होता पिवळा सगळा. झरत पडला होता. पाऊस जास्त जेव्हा झाला होता. आपण दुकानला आल्या, हे पॅन्थर औषध आणल्या, हा फवारणी केल्या, तर लगेच 2 दिवसामध्ये हा त्याची अशी कळा झाली की एकदम हिरवा वाटू लागला. हिरवागार एकदम ग्रीनरी आली चांगल्या प्रकारे. हा. फांदे फुटलेत का? हा, संगत फांद्या फुटल्या, हा. वाढला बी. हा परत किती दिवसानंतर परत तुम्ही दोनदा पॅन्थर घेतले? हा, 2दा घेतल्या. हा परत किती दिवसानंतर घेतल्या? पुन्हा 13, 14, 15 दिवसामध्ये घेतल्या समजा. परत पुन्हा. घेतल्या. हा. म्हणजे टोंगळ्याचा कापूस होता. 2 फवारण्या गेल्यानंतर आज हे कापूस बघलं तर छातीला आला. छातीला आला. हे पॅन्थरच्या 2 फवारण्या झाल्या तुमच्या. 2 फवारण्या. बरोबर आहे. हा. आता याला कुठली फवारणी मारणार आहात तुम्ही? अजून डबल पॅन्थरच मारायचं ते. परत एकदा पॅन्थर मारायचंय तुम्हाला. हो. बरोबर आहे. हो. म्हणजे काळोखी टिकून राहते, फांद्या ब्रांचेस होते आणि तुमचं म्हणणं होतं कळवीगळ सुद्धा झाली नाही. नाही. आज किती 30-40 बोंड तुमच्या कापसाला आहेत. 30-40 बोंड चांगले निबरलेत. आणि कवळी आणखी लागण्यावरच आहे. हा आणि जवळ कळवी आहे समजा याची. जवळ आहे. हो याच्यामध्ये 2 प्रकारचे औषध होते. बरोबर आहे. हो, 2 2 प्रकारचे होते. आता परत एकदा तुम्ही पॅन्थर मारणार समजा. हो. तर तुम्हाला वापरून कसं वाटले औषध? एकदम रिझल्ट एकदम नंबर 1 आला. इथं आजूबाजूचे जे शेत आहेत हा ते सगळे, याचा कलर वेगळा आहे आणि याचा कलर वेगळा आहे. अच्छा. हो. ते तुम्ही वापरल्या, हो. त्यांनाही सांगले असेल ना आता वापरा म्हणून? त्याला पण मी सांगितलं की त्याने मला खुद विचारले हा की बा तुम्ही कोणतं औषध मारल्या काय नाही. हा तर मी सांगितलं की त्याला हे पॅन्थर औषध मारल्या. बरं. तुम्ही तरी बी त्या दुकानदाराचा संपर्क करून घ्या म्हणलो मी त्याला. शिवशंभू शेती विकास हो. केंद्र उमरी येथून तुम्ही हो. औषधे आणल्या. हो. धन्यवाद. कंपनीची औषधे वापरल्याबद्दल आम्ही आभारी आहोत तुमचे. धन्यवाद.